ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रंजक आणि सुंदर असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रतिमा सायलीच्या नात्याचे सत्य एकमेकींसमोर कसे येते. प्रतिमा आता सुभेदारांच्या घरातून आता किल्लेदारांच्या घरी जाण्यासाठी निघून आता सगळ्यांचा निरोप घेऊन दरवाजातून जात असताना आईच्या मायेने आणि आपलं कुणीतरी आपल्यापासून लांब जात असे ही भावना आता सायलीच्या मनात तयार होऊन दरवाजातून प्रतिमा जात असताना आता आईच्या प्रेमाने धावत आलेली सायली ही कशी खाली कोसळते आणि त्याचबरोबर सायलीच्या पायातील तुळशीपत्र आता कसे सगळ्यांच्या समोर येते आणि त्याच ठिकाणी एक मोठा धमाका उडून सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघून एका सेकंदात जात असलेली प्रतिमा रविराजला घेऊन कशी थांबते आणि सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा कसा सगळ्यांच्या समोर आता एक मोठा धमाका उडतो, हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता अर्जुनने प्रियासमोर सायलीच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि माझे दुसरे तिसरे कुणावर नाही प्रिया, तर फक्त सायलीवरच प्रेम आहे असे बोट करत रागाच्या भरात अर्जुनने प्रियाला सांगितलेले असते. आणि त्याच वेळेस दरवाजातून सायलीने ते ऐकताच अर्जुनचे आपल्यावरती प्रेम असल्याचे सत्य सायलीसमोर आलेले असते आणि त्यामुळे सायलीचा आनंद गगनात मावेनासा होऊन सायली ही खूप खुश झालेली असते. खुशीने आता सायलीचे कशातच लक्ष लागत नसतं. इकडे तिकडे सायलीला फक्त अर्जुनच दिसत असतो आणि अर्जुनचे ते बोलणे सायलीच्या डोळ्यासमोर येत असते. आणि आता त्याच वेळेस मात्र इकडे सायली ही अर्जुनकडे येते आणि इकडे अर्जुनच्या मनात मात्र वेगळीच भीती तयार झालेली असते. आणि आपण आता सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिली प्रियाला खरी, पण त्याच वेळेस मिसेस सायलीने ते ऐकलं आणि आता मिसेस सायली कॉन्ट्रॅक्टचे सर्व आपण टर्म्स अँड कंडिशन तोडले म्हणून या घरातून निघून जातील अशी भीती आता अर्जुनला वाटलेली असते. आणि त्यामुळे आता अर्जुनसुद्धा घाबरलेला असतो. तेव्हा आता डोक्याला हात लावत या घटनेतून कसं तरी आपल्याला बाहेर निघायचं आणि त्यासाठी सायलीला काहीतरी सांगावं लागेल आणि काहीही करून सायलीला इथे थांबून घ्यावंच लागेल असे आता अर्जुनने विचार केलेला असतो. तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मगाशी मी प्रियासमोर तुमच्या प्रेमाची कबुली दिली का, त्याचं कारण असं आहे की प्रिया माझी एकदमच जवळ येत चालली होती आणि तिचा मनावरचा ताबा सुटत चालला होता. तेव्हा मला तुमच्या प्रेमाची कबुली देणं गरजेचं वाटलं आणि म्हणून मी तसं केलं. ते ऐकून सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सायली, माझ्या मनात तसं काहीच नाही आहे. तेव्हा आता अर्जुनने आपल्या खोट्या प्रेमाची प्रियाला कबुली दिल्याचे आता सायलीला समोर येऊन खूप दुःख झालेले असते आणि सायलीला आता खूप वाईट वाटलेलं असतं. आणि तेथून कशीबशी सावरत आता सायली ही खाली येते. सायलीला तिचे रडणे काही थांबवता येत नसते आणि तशाच आता कुणाचा तरी आधार घ्यावा अशी आता लक्षात येऊन सायली प्रतिमाच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा आता सायलीचा तो पडलेला चेहरा प्रतिमा बघते. सायली म्हणते की प्रतिमा आत्या, आपण जर एखाद्या गोष्टीचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न आपल्या कधीच पूर्ण होणार नाही हे आपल्याला कळालं, तशी माझी अवस्था झाली आणि पुन्हा कधी असे स्वप्न बघायचेच नाही हे आता माझ्या लक्षात आलंय असे म्हणत हुंदके देत आता सायली रडत असते. प्रतिमा म्हणते की काय झालंय पण सायली काही सांगायला तयारच नसते आणि तशातच आता सायली बाहेर जाऊ लागते. पण आता सायली बाहेर जात असताना त्या क्षणी आता प्रिया ही सायलीला बघते आणि पुन्हा ही आईचे कान भरायला आईकडे गेल्याचे प्रियाचा समज होतो आणि प्रिया आता वाटेल तसे बोट करून सायलीला बोलू लागते. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघ प्रिया, मी काही वेगळ्या कारणासाठी गेले नव्हते. प्रतिमा आत्यासोबत मला गप्पा मारायच्या होत्या म्हणून गेले होते. प्रिया म्हणते की तुला गप्पा मारायला प्रतिमा म्हणजे माझी आईच दिसते का? तुला दुसरं कुणी नाही का गप्पा मारायला? तेव्हा आता इकडे रागाने सायली तेथून प्रियाला बोलून निघून जाते. तर इकडे प्रिया म्हणते की सायली,
तुझ्यामुळे माझ्या अर्जुन माझ्यापासून दूर गेला. माझ्या आईबाबांना तू माझ्यापासून बाजूला केलेस, तू त्यांना तोडलेस, पण आता मी तुला सोडणार नाही. बघ, तुझी आई आणि तुला मी कधीच आता एकत्र बघू देणार नाही आणि आईला मी तुझ्या जवळही येऊ देणार नाही. आणि आता मी काय करते ना, तू बघच. असा आता प्रिया विचार करते. आणि दुसऱ्या दिवशी सगळेजण नाश्ता करत असताना आता प्रिया तिथे येत म्हणते की बाबा, अहो आता खूप दिवस झाले, मला वाटतंय की आईला तिच्या हक्काच्या घरी घेऊन जायला पाहिजे. आणि असे आता आपण इथे किती दिवस राहणार. तिच्या हक्काच्या घरी आई गेली तर आता तिच्या त्या जुन्या आठवणी आईसमोर येतील आणि आईची स्मृती देखील परत येईल. आणि तशीच मी सुद्धा आईची तिथे खूप काळजी घेईल बाबा. आणि इकडे आता माझ्या कॉलेजकडे सुद्धा लक्ष लागत नाही. तेव्हा आता आपण आपल्या घरी जायला हवं, असे आता प्रियाने रविराजला सांगितलेले असते. आणि ते ऐकून पूर्णाजी, कल्पना, सायली सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि इतके दिवस प्रतिमाच्या सोबत आपण राहत होतो, तीच प्रतिमा आता आपल्याला सोडून तिच्या सासरी जाणार. यामुळे पूर्णाईला सुद्धा खूप मनातून वाईट वाटलेलं असतं. रविराज म्हणतो की पूर्णाजी, मला वाटतं की तन्वी जे बोलते ना ते बरोबर बोलते. आता खूप दिवस झालं, प्रतिमाला सुद्धा तिच्या हक्काच्या घरी घेऊन जायला हवं. तर आता पूर्णाजीला काही बोलता येत नसतं आणि खरेच प्रतिमाला खूप दिवस आपण इथे ठेवलं, पण आता जाण्याची खरंच गरज आहे का, असे आता पूर्णाजी विचार करते. पण पूर्णाजीला आता काहीच बोलता येत नसतं. इकडे आता सायलीला देखील खूप वाईट वाटलेलं असतं. नाविलाजाने आता कल्पना, पूर्णाजी आता प्रतिमाला अखेर जड अंतकरणाने रविराजला घेऊन जाण्यासाठी तयार होतात. आणि अखेर तो दिवस उजाडतो. इकडे मात्र आता आपली जीवाभावाची प्रतिमा आत्या आपल्याला सोडून जाणार. यामुळे सायलीला आता वेगळंच फील होत असतं आणि खूप वाईट वाटत असतं. आणि आता पटकन सायली ही प्रतिमाच्या बेडरूममध्ये येते. इकडे आता सायली ही प्रतिमासमोर येतात. सायली ही रडू लागते. एक तर अर्जुनने आपल्यावरच्या प्रेमाची खोटी कबुली दिली, यामुळे सायलीला वाईट वाटत असते. तर दुसरीकडे आता प्रिया ही प्रतिमा त्याला किल्लेदारांच्या घरी घेऊन चालली आणि आपली जीवाभावाची प्रतिमा त्या आपल्या डोळ्यासमोरून जाणार, असा दुसरा धक्का आता सायलीला बसलेला असतो. तेव्हा आता तो वीर असह्य होऊन आता सायली प्रतिमाच्या मांडीवरती डोके ठेवते आणि हुंदके देऊन रडू लागते. तेव्हा आता प्रतिमाला सुद्धा मनातून खूप वाईट वाटत असते. आणि आता रडत असलेल्या सायलीच्या डोक्यावरती हात ठेवून प्रेमाने आता मायेने आता प्रतिमा ही सायलीसाठी आता अंगाई गीत गाऊ लागते. कोणीच्या झाडामागे ही गीत गाताना आता सायलीला आता खूपच अजूनच रडू येत असतं. आणि आता ते अंगाई गीत गात असताना आता प्रतिमाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहत असतात. दोघींनाही खूप वाईट वाटत असतं. आणि आता इकडे दोघींनाही एकमेकींपासून बाजूला होणं खरं तर अजिबात जमणार नसतं आणि त्यांना तो विरही देखील सहन होणार नसतो. पण आता दोघींचाही नाविलाज झालेला असतो. प्रियाने इकडे जाम आता हट्टच धरलेला असतो. सायलीला आता खूपच त्रास होत असतो, पण दोघींनाही अजून एकमेकींच्या नात्याबद्दल काहीच माहिती नसतं. तेव्हा आता सायली विचार करते की मला एवढं वाईट का वाटतंय आणि मला एवढा त्रास का होतोय. प्रतिमा आत्याचं आणि माझं काहीतरी जवळचं नातं आहे असं मला नेहमी का वाटतं आणि माझ्या डोळ्यातून एवढे अश्रू का वाहतात. प्रतिमा आत्यासाठी माझा जीव का एवढा अडकळतो, का एवढा घुटमळतो, असे विचार आता सायलीच्या डोक्यात येत असतात. सायली विचार करते की प्रिया तिच्या आईला तिच्या घरी घेऊन जाणार आहे, पण माझं मन असं प्रतिमा आत्याकडे का ओढतं आणि मला असं का वाटतंय की माझ्या जवळची व्यक्ती माझ्या समोरून दूर कुठेतरी लांब निघून जाणार आहे म्हणून. सायली विचार करते की माझ्या आईपासून मी लांब चालले आणि माझं आणि माझ्या आईचं नातं तुटू राहिलं आहे असं मला का वाटतंय. असे विचार आता सायलीच्या डोक्यात चालू असतात. तेवढ्यात दोघींच्याही कानावरती छोट्या तन्वीचा आवाज येतो. आई, अगं गा ना माझ्यासाठी अंगाई गीत, का थांबलीस. हात लहानपणीच्या तन्वीचा आवाज आता दोघींच्याही कानात घुमतो. त्या आवाजाने खडबडून आता दोघीही इकडे तिकडे बघू लागतात. आणि खडबडून आता सायली उठून आता बसते आणि आता प्रतिमाकडे बघत खडबडून जागी होत सायली आता प्रतिमाला कडकडून मिठी मारते. दोघींच्याही डोळ्यातून आता अश्रूंच्या धारा वाहू लागतात. आणि त्याचबरोबर आता
पूर्णाजी कल्पना हे प्रतिमाला नेण्यासाठी बाहेर आता आलेले असतात. तर आता पटकन डोळे पुसत प्रतिमासुद्धा तयार होते. जड अंतकरणाने सायली ही प्रतिमाला घेऊन बाहेर जाते आणि आज खऱ्या अर्थाने आपली प्रतिमा त्या आपल्याला सोडून चालली ही घटना आता असह्य होत असते. इकडे कल्पना पूर्णाजीला सुद्धा खूप दुःखी होऊन खूप आता वाईट वाटत असतं आणि तशातच प्रिया आता प्रतिमाचा हात धरून प्रतिमाला घेऊन जाऊ लागते. जड अंतकरणाने मागे पुढे बघत प्रतिमा तर विराजसोबत सुभेदारांच्या दरवाज्यातून बाहेर जाऊ लागते आणि त्याच वेळेस पुन्हा अगं आई थांब ना, कुठे चाललीस? आपण इथे राहू, मला इथेच राहायचं, असे आता लहानपणीचे तन्वीचे शब्द पुन्हा सायलीच्या कानात घुमतात आणि त्याचबरोबर मोठ्याने आईच्या मायेच्या प्रेमाने प्रतिमा मोठ्याने प्रतिमाला आई अशी हाक मारताच आता सगळेजण थबकतात. प्रतिमा पाठीमागे बघते तर आता सायलीच्या कानात अगं आई थांब ना असे शब्द येऊन सायलीच्या तोंडातून देखील आता शब्द निघतात की अगं आई कुठे चाललीस, थांब ना. ते शब्द ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि पळतच सायली आता प्रतिमाकडे जाऊ लागते आणि त्याच वेळेस पायरीवरून सायलीचा पाय अडखळत सायली खाली पडते आणि त्या क्षणी सायली खाली पडता सायलीचा उजवा पाय आता वर होऊन पूर्णाजी आणि अर्जुनचे लगेच सायलीच्या पायातील त्या तुळशीपत्राकडे लक्ष जाते आणि एकच मोठा धमाका उडून सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र पूर्णाई अर्जुन समोर येऊन आता सुभेदारी वाडा हादरलेला असतो आणि क्षणात आता नवत्याचे होते झालेले असते आणि सायली हीच तन्वी असल्याचे सत्य पूर्णाजी अर्जुन समोर आलेले असते आणि एका क्षणात तन्वीच्या खऱ्या सत्याचा उलगडा होऊन प्रतिमा ही आता दुसरी तिसरी कुणाची नसून सायलीची आई असल्याचे सत्य तर सायली प्रतिमाची मुलगी असल्याचे सत्य समोर येऊन आता दोघीही कशा एकमेकींना कडकडून भेटतात आणि पूर्णाई आता प्रतिमाला जाण्यापासून थांबून सायली आणि प्रतिमा आता कसे पुन्हा सुभेदारांच्या घरी राहतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब